नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चा निकाल लागलेला आहे. सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन. आपलं गुणपत्रक आपण या लिंकवर जाऊन क्लिक करू शकतो, क्लिक करून डाउनलोड करू शकतो. जर आपण BEd आणि DLEd या परीक्षांना ॲपियर असाल आणि आपण जर आपला निकाल जो आहे लागलेला नसेल अर्ज करताना, तर तो लागला असेल तर आता आपल्याला इथे जाऊन ती लिंकवर जाऊन अपलोड करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो निकाल आहे तो सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आता याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्याला ह्या वेबसाईटवर करावी लागणार आहे, पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट याच्यावर. इथे जसं आपण बघू शकतो 2017चं पोर्टल आहे आणि 2022चं आहे. तसं 2025ची टॅब अद्याप इथे आलेलं नाही आहे. त्या संदर्भातलं जाहीर प्रकटन लवकरच महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येईल. त्यावेळेस आपल्याला ह्या वेबसाईटवर किंवा अन्य वेबसाईटवर आपल्याला इथे येऊन रिक्रुटमेंट करावं लागणार. तर इथून पुढची प्रोसेस काय याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारले, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि टीचर एज्युकेशन शिक्षक प्रशिक्षणातल्या सगळ्या प्रकारचे अपडेट आपल्याला इथून मिळत राहतील. तर ही एक सर्वसामान्य गाईडलाईन आहे. याच्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयानुसार बदल होत राहतात, पण एक आपल्याला प्रक्रियेचा अंदाज यावा म्हणून हा फ्लो चार्ट मी आपल्यासमोर मांडत आहे की आता TIITचा रिझल्ट लागलेला आहे, तर इथून पुढे काय करावं लागणार आहे. पवित्र पोर्टलच्या या रिक्रुटमेंटचा हा फ्लो चार्ट मी तयार केलेला आहे. तर आता सध्या जी आहे की TIIT परीक्षा झालेली आहे, त्यानंतर हा रिझल्ट लागलेला आहे, स्कोअर कार्ड रिलीज झालेला आहे. आता यानंतर पवित्र पोर्टलचं ॲक्टिवेशन होईल. त्याच्या संदर्भातली तारीख अजून आलेली नाही की जे 2025मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी कुठे रजिस्ट्रेशन करायचं आहे. जसं की ही बघू शकता, ही साईटवर 17चा आहे आणि 22चा आहे, 25चा अद्याप यायचा आहे. या प्रोसेसमध्ये पुढचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ऑन पोर्टल. पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि डिटेल्स आणि स्कोअर कार्ड तिथे अपलोड करावे लागणार आहेत. त्याची डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत त्याचे सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तो पण तुम्ही बघा, जेणेकरून जोपर्यंत आपल्याला ह्या रजिस्ट्रेशनची मुदत येत नाही तोपर्यंत आपण सगळे डॉक्युमेंट आपल्याजवळ जमा करून ठेवू. यानंतर पुढची जी प्रोसेस असते वॅकन्सी फायनलाइज बाय ऑथॉरिटीज. हे स्कूलचं काम असतं. स्कूल आणि कॉलेजेस जिथे इथे जागा आहेत पहिलीपासून 12वीपर्यंतच्या, त्या सगळ्या जागांच्या बाबतीत वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय, संस्था आपाप शासन आपल्या पद्धतीने त्या जागा निश्चित करतात की किती जागा या भरतीसाठी उपलब्ध आहेत. आणि मग त्या जाहिराती ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये बघायला मिळतात. त्यांची यादी बघायला मिळते. विषयनिहाय आणि रिझर्वेशन जे आहेत, वेगवेगळे आरक्षण निहाय, ती आपल्याला यादी बघायला मिळते. नंतर कॅन्डिडेट त्या ॲडव्हर्टाईज बघून त्याप्रमाणे तिथे अप्लाय करू शकतो कोणत्या पोझिशनसाठी त्या ठिकाणी. आणि इथे 2 प्रकारच्या जाहिराती असतात, एक मुलाखतीशिवाय आणि एक मुलाखतीसह. मुलाखतीशिवाय असेल तर त्या ठिकाणी थेट ज्याचा स्कोअर जास्त आहे त्याची थेट अपॉइंटमेंट होते. आणि जर मुलाखतीसह असेल तर मुलाखतीचा गुण लक्षात घेऊन मग त्याच्या आधारावर आणि पवित्र आणि टेटचे गुण एकत्र करून मग त्या आधारावर त्याचा निकाल लावला जातो. मग यानंतर पुढची जी प्रोसेस आहे की फायनल सिलेक्शन लिस्ट पब्लिश. मग इंटरव्ह्यू जर असेल तर इंटरव्ह्यूच्या नंतर किंवा मुलाखतीशिवाय असेल तर थेट त्याची एक यादी पब्लिश केली जाते आणि तुम्हाला हे सगळं तुमच्या पवित्र पोर्टलच्या लॉग इनमध्ये बघायला मिळतं. कोणत्या की आपल्याला कोणत्या जागेसाठी आमंत्रण आलेलं आहे मुलाखतीसाठी किंवा मुलाखतीशिवाय, तर आपली निवड सगळं आपल्याला या पवित्र पोर्टलच्या आपल्या लॉग इनमध्ये बघायला मिळतं. यानंतर ती जागा जी आलेली असेल, जिथे आपली नियुक्ती झालेली आहे किंवा आपली निवड झालेली आहे, त्या ठिकाणी कुणाला आपण रिपोर्टिंग करून आपले ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवायचे असतात. ते त्या आपल्याला लॉग इनमध्ये त्या संस्थेप्रमाणे कळतं. काही ठिकाणी जिल्हानिहाय असतं, तालुकानिहाय असतं, काही ठिकाणी शासकीय अधिकारी असतात, काही ठिकाणी संस्थेचे ठिकाणी असतं. असं त्या संदर्भातलं जी काही सूचना आहे ते शासनाचं पत्र त्यावेळेस येतं. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपले सगळे डॉक्युमेंट जे ते ओरिजिनल असावे लागतात आणि ते व्हेरीफाय करावे लागतात. आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर मग आपल्याला अपॉइंटमेंट मिळते आणि त्यानंतर आपण ती स्कूल जॉईन करतो. त्यानंतर आपला शाला प्रणालीतला ID येतो आणि त्यानंतर आपली जी सेवा जी आहे ती शिक्षण सेवक म्हणून सुरू होते. तर असा हा साधारणतः पूर्ण प्रवास आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे, TIIT परीक्षा दिली. दुसऱ्यामध्ये नंतर आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करून त्याप्रमाणे तिथे येणाऱ्या जाहिरातीनुसार अप्लाय करायचं आहे. मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह तुम्हाला चॉईस असेल, तुम्ही ज्याप्रमाणे जाणार त्यापुढे जर तुम्ही त्यातनं उत्तीर्ण झालात तर मग आपले ओरिजिनल कागदपत्र ती जी आहे ती पडताळणी झाल्यानंतर मग आपल्याला अपॉइंटमेंट मिळते आणि आपली नोकरी जी आहे ती सेवा जी आहे ती सुरू होते. असा साधारणतः हा पूर्ण या प्रक्रियेचा
प्रवास आहे. तर माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माझी आपल्याला एक सूचना आहे की आपण ह्या ज्या वेबसाईट्स आहेत पवित्र पोर्टलच्या आणि टेटच्या, ह्या नियमितपणे बघत राहा. इथे अत्यंत मोठ्या प्रमाणात वेगवेगळे परिपत्रक निर्णय येत असतात. ते जर आपण नाही बघितले तर आपण या प्रक्रियेपासून वंचित राहू शकता. म्हणून आपण दररोज या वेबसाईट बघत राहा की या संदर्भातलं काही अपडेट आलं आहे किंवा नाही. या संदर्भात आपण नियमितपणे या वेबसाईट बघणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्याकडून आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा.